पावसाळ्यात भाजी काय बनवायची असा रोजच आपल्याला प्रश्न पडतो. तर आज आपण बनविणार आहोत दह्यातलं पिठलं. नमस्कार मैत्रिणींनो, अर्चना मसाला स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम मी इथे एका भांड्यामध्ये 2 चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्यात 2 चमचे आंबट दही घातलेलं आहे आणि हे मी थोडे पाणी घालून छान फेटून घेणार आहे. हे छान आपल्याला प्लेन असं फेटून घ्यायचं आहे, यात गुठळ्या नसल्या पाहिजे. आणि हे थोडे पातळ करून आपण ठेवूया. इकडे एका कढईमध्ये थोडे तेल घालून मी इथे मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तडतडली, त्यात थोडे जिरे घातले. एक मीडियम आकाराचा कांदा मी बारीक चिरलेला तो घातलेला आहे आणि थोडं आपण याला परतून घेऊ. कांदा थोडा परतून झाला की त्यात मी 3 ते 4 मिरच्या बारीक चिरून त्या घातलेल्या आहे आणि त्याही थोड्या परतून घेतल्या आहे. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या त्या बारीक चिरून घातलेल्या आहे आणि कांदा गुलाबीसर होईपर्यंत आपण याला परतणार आहोत. त्यात थोडा कढीपत्ता घातला मी. कढीपत्ता नसेल आवडत तर नाही घातला तरी चालेल. आणि आपण ही फोडणी छान परतून घेणार आहोत. फोडणी परतून झाली, यात आपण डाळीचं पीठ भिजवून ठेवलेलं ते घालणार आहोत आणि थोडं यात हळद घालू. चवीनुसार आपण मीठ घालू आणि थोडे पाणी घालून आपण याला थोडे पातळ करून मिसळून घेऊ. हे पिठलं आपल्या आवडीप्रमाणे पातळ घट्ट करू शकतो. याला छान आपण मिसळून घेणार आहोत. छान मिसळून झाले. आता आपण झाकण ठेवून 5 मिनिट याला शिजवून घेणार आहोत. हे पिठलं भाकरीसोबत, चपातीसोबत आणि गरम गरम भातासोबत खूपच छान लागते. आपलं पिठलं शिजलेलं आहे. हे बघा, पिठलं छान शिजलेलं आहे. यात बारीक चिरलेली मी कोथिंबीर घालणार आहे आणि छान मिसळून घेऊ. इथे मी एका भांड्यामध्ये थोडं तेल घालून, तेल गरम झाले की त्यात थोडे जिरे घालू. जिरे तडतडले की 4 ते 5 मी लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या होत्या त्या घालणार आहे आणि छान परतून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे थोडे गुलाबीसर मी लसूण पाकळ्या परतून घेणार आहे. लसूण परतून झाला, आपण गॅस बंद करू आणि यात थोडं मिरची पावडर घालूया. बेसनामध्ये मिरची पावडर घालायची नाही, नाहीतर बेसन लालसर होतो. आणि ही फोडणी आपण यावर छान घालून घेणार आहोत. चला तर तयार आहे आपलं दह्यातलं पिठलं.